सुनबाई, हो सुनबाई. आले आले. काय हवंय अप्पा? मला शांतता हवी. ईश्वरा, नीट आधी ऐकून तर घ्या मी काय बोलतोय ते. हो. पुढचे किमान 2 तास मी या ग्रंथाचं वाचन करणार आहे. तेव्हा मला कुठलाही व्यत्यय नको आहे. 2 तास चालेल ना अप्पा? वाचन सुरू केल्यानंतर मला कोणीही काहीही विचारायचं नाही. हो का? मग आत्ताच विचारू अप्पा? अप्पा, निहारीसाठी तुम्हाला दडपे पोहे चालतील ना? हां. आणि काढा आत्ताच देऊ का, की वाचन झाल्यावर तुम्ही पाणी आणून ठेवू का तुमच्यासाठी? ठीक आहे, मी न्याहारी करीन आत्ता. काढा आणून ठेवा थोड्या वेळानं. बरं. हे बघा, अजून काही प्रश्न, शंका, कुशंका हे जर विचारायचं असेल तर त्याही विचारून घ्या. नाही अप्पा, प्रश्न काही नाही. बरं अप्पा, तो सदा आला तर त्याला तुम्ही तपासलेल्या हिशोबाच्या वह्या देऊ ना? हो द्या. हां. बरं अप्पा, तुमचा पंचा धुवायला टाकू ना? हो टाका. आणि जा आता. आणि जाताना पंखा लावून जा. पण अप्पा, खिडक्या उघड्या असताना पंखा लावायचा नाही. तुम्ही हो, पण आज उकडतंय म्हणून म्हणतोय पंखा लावा. अजून काही शंका आहेत का? नाही, अजिबातच नाही. वाह, काय सुंदर उपमा आहे. तो खांबासारखा स्तब्ध उभा होता. असे लेखक पुन्हा होणे नाही. सत्यानाश. काय अचानक पंखा कसा काय बंद झाला? अरे तुम्हाला सांगितलं होतं ना मी, मला वाचनात व्यत्यय नको आहे. मग पंखा का बंद झाला? हे तर सुरू आहे. मग अचानक दिवे कसे काय गेलेत? सगळे आहेत कुठे? सुनबाई, सई, सुनबाई. आले. काय झालं अप्पा? काय झालं अप्पा? दिवे गेलेत. माझ्या वाचनात अडथळा आलाय. आता मी पुढचं वाचायचं कसं एवढ्या उकाड्यात? अगं बाई, ईश्वरा, अप्पा, मी काही नाही केलं. खरंच तुम्ही सांगितलं म्हणून मी तुमच्यामुळे दिवे गेले असं म्हणालोय का मी? शांत बसा जरा सुनबाई. हो. पण दिवे कसे गेले अचानक? हो. खरंच नाही आहेत. हो. मग मी काय खोटं बोलतोय का? जरा विश्वास ठेवा माझ्यावर. विद्युत पारेषणाच्या कार्यालयातच चौकशी करूया. हो, मी तुम्हाला त्यांचा दूरध्वनी क्रमांक देऊ का? पाठ आहे मला. हा, मी गुलमोहर गृहसंकुलातून बोलतोय. इथला वीज पुरवठा खंडित झालाय. हा, ठीक आहे. हो. काय झालं अप्पा? काय म्हणाले? नाही, बाकीच्या सगळ्या ठिकाणी वीज आहे, फक्त आपल्या इथं नाहीये असं म्हणतायत ते. अगं बाई, मी जाऊन बघतो काय झालंय ते. अप्पा, उंदीर शिरले असतील विद्युत कक्षात. या उंदराने अगदी उच्छाद मांडलाय. सुप्रभात आपा.
कल्पना हं? काय झालं ग? मगाशी हे इतका आरडाओरडा कसला करत होते? हो मला याला आवाज. आई अहो दिवे गेलेत ना म्हणून चिडून बाहेर गेलेत अप्पा बघायला. अगं दिवे गेले तर येतील, यांना सवयच आहे चिडायची. हो ना, एवढं उकडतही नाही अजून. हो नाही नाही तसं नाही, फक्त आपल्याच बंगल्यातले दिवे गेलेत म्हणून चिडलेत अप्पा. अरे देवा, मग आज त्या नचिकेतचं काही खरं नाही. हो ना, आप्पा सगळ्यात आधी त्याच्यावरच शंका घेतील. ईश्वरा, मी काय सांगते ते ऐका. यांनी कितीही आरडाओरडा केला ना तरी आपण काय फार घडलंय असं दाखवायचंच नाही. हो हो दाखवणार, म्हणजे नाही दाखवणार. नाही दाखवणार. उंदीर नाही तर हे कांगारू करताय सगळं. बिंगो, करेक्ट गेस केलं तुम्ही आपा. तुला काय वाटलं तुझ्या एकट्याकडेच किल्ली आहे? हे बघ, याची जोड किल्ली माझ्याकडेही आहे. बघ लगेच सुरू करतो का नाही ते. एवढी हिम्मत झाली तुझी कुलूप बदलायची? कोणाला विचारून बदललास कुलूप? अरे कोण समजतोस कोण तू स्वतःला? मुकाट्यानं किल्ली दे. Yeah, definitely. Keys देणार तुम्हाला. No doubt. First properly नीट मागा. नीट मागा? अरे म्हणजे काय तुझ्याकडे विनंती अर्ज करू का तुझ्या पाया पडू? आपा आपा प्लीज. ओरडता खूप तुम्ही. Don't shout. Peacefully सांगा. Keys पाहिजे प्लीज द्या. वा, मी तुला आता मी विनवण्या करू? कोण लागून गेलास रे तू? मुकाट्यानं किल्ली दे. अरे या वागण्याचा काय परिणाम होईल याची कल्पना आहे का तुला? Yeah. But आपा जे तुम्ही बिहेव करता ते मी ऑल्सो करू शकतो हे दाखवायचं. नथिंग मच. तुम्ही इलेक्ट्रिसिटी नका यूज करू, मी पण नाही करणार. नाहीच होणार. अरे वीज गेल्यानंतर फरक पडतो तो तुमच्यासारख्या पिढीला, आम्हाला नाही. या असल्या सवयींच्या आम्ही आहारी गेलेलो नाही. Oh my God, Appa, you're such a great person. आता करणार. Without electricity, तुम्ही डे कसा छान स्पेंड करता, आता करणार. Without electricity. काल जन्माला आलेला हा परदेशी कार्टा मला आव्हान देतोय. अरे पण तुला अजून पूर्ण कळलेलं नाहीये मी कोण आहे ते. नचिकेत, अहो काय बालिशपणा चालवलाय तुम्ही. You mean childish? Yeah. केला मी whatever बालिश केला. First आपाने केला, later मी केला. सई, Go, go. Appa is calling you. After all, today, without electricity, day spent करायचा तुम्हाला. So go ahead, and all the best to Appa. मला अक्कल शिकवतोय. अहो आज काय छान वारा सुटलाय नाही, अजिबात उकडत नाही आज. इथे खामाच्या धारा लागल्या आहेत आणि तुम्ही म्हणताय वारं सुटलंय. अहो बसा जरा. लिंबू सरबत पिता का? त्या तुम्हीच त्या कांगारूचा आता माजलेला रेडा झालाय. त्यानेच घालवली आपली वीज आणि म्हणतोय कसा
मी वीज वापरणार नाही, तुम्हीही वीज वापरू नका. वीज घालवली म्हणजे? मुद्दाम वीज घालवलीये. अगो बाई, हो, विद्युत कक्षाचं कुलूपही बदलून टाकलंय. ईश्वरा, खरंच असा वागला का नचिकेत? आता एवढं नातीने सांगितलंय ना, त्या कांगारूचा आता माजलेला रेडा झालाय. विद्युत कक्षाचं कुलूपही बदललं त्यानं आणि वर मलाच म्हणतोय काय करायचं ते करा. बघताय काय, पंखा लावा आता. आप्पा, पण ते हो माहितीये मला, वीज नाही येते, पण गावाकडे विजेशिवाय वाढलोय आम्ही. त्या असल्या सोयी सुविधांची सवय नाहीये आम्हाला. नाही, त्याला वाटत असेल की विजेशिवाय माझी खूप अडचण होणार आहे, पण तसं काही नाहीये. छे छे, शक्यच नाही. मला धडा शिकवतोय. अरे ज्या माणसानं रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास केला त्याला आव्हान देतोय. एक दिवस काय तर उरलेलं अख्खं आयुष्य मी विजेशिवाय घालवू शकतो. बघताय काय, चला कामाला लागा. चला, आंघोळीला चाललोय मी. अहो, सकाळी आंघोळ झाली आहे तुमची? दिवसातून फक्त एकदाच आंघोळ करायची असं कुठल्या ग्रंथात लिहिलेलं आहे का? मी दिवसातनं 10 वेळा आंघोळ करीन. तुम्हाला काही त्रास आहे का? नाही नाही, मला कसला त्रास. हा, 10 वेळा काय, 100 वेळा आंघोळ करा. विजेशिवाय राहायची सवय आहे ना. मग आता काय घामाघूम झाले. जाऊ द्या आई. पण आई, हा नचिकेत असा का वागायला लागलाय परत आल्यापासून? हे जरा अतिच झालं हं त्याचं. आता मलाच बोलायला लागेल त्याच्याशी, मगच कळेल तो असं का वागलाय ते. आलेच मी. सई, काय ग, काय झालं नचिकेतला? हो ना, काय चाललंय त्याचं हे? मला काय माहित, तुम्ही मला का विचारताय? हाय देवकी, मिल्क नाही आणला? ते जाऊ दे. मला सांग, तू सिडनीला जायला विमानतळावर गेला होतास तेव्हा तुला कोणी इंजेक्शन दिलं होतं का रे एखादं? What? No, नाही. मग असा का बघतोयस? कसा वागातो? का आमच्या तिरसटरावांच्या मागे लागलायस? घर डोक्यावर घेतलंय त्यांनी. तुला माहितीये ना त्यांचा स्वभाव. सगळं समजावून सांगितलं होतं तुला, तरी असा का वागतोयस? देवकी, you need to calm down first, okay? Sit, बस इथे. Panic होऊ नको. Come, please. सांग आता पटकन, का वागतोयस असा? देवकी, I know questions आहे तुझा. त्याचा answers मिळणार eventually. अरे बाकी सगळे प्रश्न जाऊ दे, ह्या प्रश्नाचं काय ते उत्तर दे. Even I have questions. माझं questions आहे and त्याचा answers मी find out करणार on my own. अरे ते शांतपणे मिळव रे तू, पण आता वीज चालू कर बाबा. I'm sorry, नाही possible, नाही करू शकत. नाही म्हणतोस तू? मला का असा हट्टाला पेटलायस? No, देवकी. Each and every time आपणचं नाही चालणार. नको रे असं अडून बसू. Look, देवकी, you are my friend. Rest तू काय पण बोलला मी करणार. I'll do whatever you say, but हे नाही possible. I'm sorry. फार विश्वास होता रे माझा तुझ्यावर की तू माझं सगळं ऐकशील. आता सुनांना पण हुशारकी मारून आले होते तुझ्याशी बोलायला. तू तर माझी बोलतीच बंद केलीस. जाऊन दे. देवकी, please don't feel bad. Hurt नाही करायचं तुला. अरे मग असा का वागतोयस? I don't have an option. Please, angry नको हो माझ्यावर. तुझ्यावर नाही रे, परिस्थितीचाच राग येतोय आता मला. जाऊन दे, बोलून काही उपयोग नाही. माझा तर विश्वासच बसत नाहीये. नचिकेत सारखा निरागस मुलगा
असा वागू शकतो? हो ना, आणि तेही आपल्या आप्पांशी. परत आल्यापासून बदलूनच गेलेत नचिकेत. आजी, आई, काय झालं? काय म्हणाले नचिकेत? त्यांनी ऐकलं का तुझं? म्हणजे तो वीज सुरू करायला तयार नाहीये? नाही. म्हणजे तुमचंही ऐकलं नाही त्याने? नाही. आता तर खरंच कमाल झाली हं. आई, आपण चुकीच्या माणसावर विश्वास टाकलाय का? नचिकेतचं हे वागणं बघून ना आप्पांचं म्हणणंच पटायला लागलंय आता. परदेशाहून आलेले सगळेच स्वार्थी आणि बेरकी असतात, पण नचिकेत तसे नाहीयेत. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्यांच्या या वागण्यामागे नक्की काहीतरी कारण असेल, ते आपल्याला कळलं पाहिजे. अगं पण काय कारण असेल? मला तर काही कारण दिसत नाहीये. खूप विचित्र वागतोय नचिकेत. अजिबात पटत नाहीये मला. आता काय माझ्या तोंडावर मारणार आहेस का वर्तमानपत्र? आणि इकडे असू दे असू दे. असू दे असू दे. या अंधारात आपण कसे जेवणार आहोत? अहो, कोकणातल्या तुमच्या गावात वीज नव्हती, त्यामुळे तुम्हाला सवय असेल ना याची. टोमणे मारताय का? नाही हो, उलट मला कौतुकच आहे तुमचं. किती कष्टात दिवस काढले तुम्ही. वारा घाला. हो हो. मी घालतो. नाही, मी वारं घालतो. अरे असू दे असू दे असू दे. आई द्या ना, आम्ही घालतो. द्या. बरं. अहो द्या. सई कुठे दिसत नाहीये? अहो, अंधारच आहे ना, मग कशी दिसणार? सई कुठे आहे असं विचारतोय मी. आप्पा, सई चिन्मयानंदाचा अभ्यास घेते. हो हो. आज कितीचा मुहूर्त काढलाय? कशासाठी हो? जेवायला वाढायचा. एवढ्या उकड्या तिथे येऊन बसलोय, वाढा काय वाढायचं असेल ते. ताटं घे मानसी, पटकन. आता या अंधारात कसे जेवणार आहोत काही कळत नाहीये मला. अहो, आम्ही स्वयंपाक केला सगळा, तुम्हाला फक्त जेवायचंय. अंधारात जेवायला लागतंय मला आज त्या कांगारूमुळे. शैलेश, हो, हातोडी घेऊन ये. हातोडी का आप्पा? जेवढं सांगितलंय तेवढं कर. हो हो हो. आज त्या कांगारूमुळे अख्खा दिवस आम्ही विदेशिवाय आहोत खरा. अहो अहो अहो. तोंड लगावून देतो त्याला आणि वीज सुरू करतो. आप्पा, तुम्ही कशाला जाताय? मी जातो ना, द्या इकडे. नाही नाही, तुम्हाला कोणालाही हे जमणार नाहीये. त्या कांगारूला फक्त मी एकटाच सरळ करू शकतो. आणि हो, माझ्या मागे मागे आला तर खबरदार. आता काय कर नाही. तिसरं महायुद्ध सुरू होणार. ऑल ओके अप्पा? आम्हाला उपाशी ठेवून तू इथे जेवण बसलायस? लाज नाही वाटत तुला? का वाटणार? I'm hungry, so खातो. आमचं काय? I remember you said you are used to this. सवय आहे तुम्हाला असं बोलला तुम्ही. विलेज मध्ये इलेक्ट्रिसिटी नाही तुमचं. स्ट्रीट लॅम्पच्या अंडर स्टडी केलं तुम्ही. and what else did you say? या कुठे पण कसं पण राहू शकता.
इलेक्ट्रिसिटी, यू डोंट नीड इलेक्ट्रिसिटी. व्हॉट हॅपन अप्पा? काय झालं आता? अप्पा, व्हॉट आर यू डुइंग? काय करणार तुम्ही?